कसबा बावड्यातून राजाराम बंधाऱ्याकडे जाणारा मार्ग आणि बंधाऱ्यावरील पुलावरून वडणगे निगवेकडे जाणारा रस्ता आजपासून खुला झालाय। मात्र पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात चिखल आणि कचरा साचलाय। त्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अनेक वाहनं घसरून पडतायत। दुसरीकडे बंधाऱ्याच्या पुलाला अनेक रोपं, वेली आणि कचरा अडकल्यानं तिथं दुर्गंधी सुटली आहे। त्यामुळे प्रशासनानं बंधाऱ्याची स्वच्छता करून दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची गरज आहे। मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी झपाट्यानं वाढून 37 फुटांवर पोहोचली होती। बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूकही बंद होती। गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाऊस थांबल्यानं पाणी ओसरलंय। आजपासून हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झालाय। मात्र 4 ते 5 दिवस बंधाऱ्यावर पाणी राहिल्यानं बंधाऱ्याच्या पुलाला झाडं, वेली, कचरा अशा वस्तू अडकल्यात। तर बंधाऱ्याच्या दोन्ही दिशेला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्यानं वाहनधारकांना त्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागतेय। अनेक वाहनं चिखलामुळे घसरून पडतायत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना त्याचा मनस्ताप होतोय। शिवाय बंधाऱ्यापासून कसबा बावड्यापर्यंत येणाऱ्या रस्त्यावर कचरा, प्लास्टिक आणि टाकाऊ साहित्य मोठ्या प्रमाणात साचल्यानं या परिसरात मोठी दुर्गंधी सुटली आहे। प्रशासनानं बंधारा आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांची स्वच्छता करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये।